नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, बीएन अकॅडमी पुणे या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। मी प्रतीक बाबर। आज आपण चालू घडामोडी या विषयाचा अभ्यास कसा करायचा, ते नेमकी स्ट्रॅटेजी कशी असावी याबाबत माहिती बघणार आहोत। तर आपल्याला माहितच आहे, चालू घडामोडी हा विषय एमपीएससी क्षेत्रामध्ये अत्यंत महत्त्वाचा विषय आहे। म्हणजे आपण सरळ सेवा यूपीएससी पासून एमपीएससी सरळ सेवा या सर्व परीक्षांमध्ये चालू घडामोडी हा विषय अगदी महत्त्वाचाच आहे। म्हणजे सर्व विषयामध्ये कॉमनच असतो। आणि त्यानंतर आज आपण आपल्या लेक्चरमध्ये 4 मुद्दे बघणार आहोत। त्यातला पहिला मुद्दा हा आहे की न्यूजपेपर, म्हणजे सगळ्यात महत्त्वाचा जर मुद्दा आहे चालू घडामोडीचा की न्यूजपेपर पासून, की न्यूजपेपर नक्की कसा वाचायला पाहिजे, किती वेळ वाचायला पाहिजे आणि नक्की त्याला पद्धत कशी, म्हणजे न्यूजपेपर वाचण्याची एक पद्धत आहे। आपण 3 मुद्दे कोणते बघितले त्याच्यामध्ये पहिला मुद्दा आपण बघितला की न्यूजपेपर बाबत आपण माहिती बघणार आहे। तर पहिला जो मुद्दा बघितला आपण न्यूजपेपर, तर कसा वाचायला पाहिजे, कोणता वाचायला पाहिजे आणि किती वेळ वाचायला पाहिजे, ह्या 3 घडामोडी त्याच्यामध्ये आहेत। त्याच्यानंतर आपण बघूया की दुसरा जो आहे महत्त्वाचा मुद्दा की सोर्स, म्हणजे चालू घडामोडी या विषयासाठी सोर्स कोणता यूज करायचा। म्हणजे सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा मुलांचा गोंधळ हा असतो की नक्की सोर्स काय वापरायचा, त्याची सुरुवात कशी करायची, हा महत्त्वाचा मुद्दा आपण 2 नंबर पॉइंट मध्ये बघणार आहे की सोर्स कोणता वापरायचा। तिसरा मुद्दा आहे की अभ्यासाची स्ट्रॅटेजी कशी पाहिजे, म्हणजे चालू घडामोडी हा सुद्धा एक विषय आहे, हे मुलांनी ग्राह्य धरले पाहिजे। म्हणजे आपण बघतोच की आपण जे जीएसचे सब्जेक्ट आहेत तर त्याच्यामध्ये चालू घडामोडीला बऱ्यापैकी मुले इन्क्लूड करत नाही, तर त्याच्यामुळे हा विषय आपल्याला अवघड वाटू लागतो। तर नक्की मग चालू घडामोडी या विषयाची परीक्षा पद्धतीनुसार एक स्ट्रॅटेजी काय असावी, की अभ्यास कसा करावा, याच्याविषयी एक माहिती आपण घेणार आहोत। आणि चौथा मुद्दा आहे याच्यामध्ये की सर्वात महत्त्वाचा टास्क आहे की नोट्स कशा काढायच्या। आता बऱ्याचपैकी मुली म्हणतात की सर नोट्स काढायची गरज आहे का, म्हणजे नोट्स काढाव्या का, की डायरेक्टली बुक मधून वाचावं, अशा प्रकारचे बरेच प्रश्न आहेत। ते सगळे प्रश्न आपण आज कव्हर करणार आहोत। तर आपण बघितलं की सगळ्यात पहिला मुद्दा आपण काय बघितला की न्यूजपेपर। आता आपल्याला माहित आहे की एमपीएससी मध्ये बऱ्यापैकी मुलांची सुरुवात झाली की सुरुवात आपली न्यूजपेपर पासूनच होती। मग आपलं म्हणणं असतं की पहिला सगळ्यात प्रश्न कोणता, की न्यूजपेपर कोणता वाचायचा हा याच्यापासून बेसिक सुरुवात होते। त्याच्यामुळे आपण बेसिक मध्ये सगळी माहिती बघणार आहोत। तर त्यानंतर बघा न्यूजपेपर कोणता वाचायचा हे आपण बघितलं। तर कोणता वाचायचा याच्यामध्ये सगळ्यात पहिलं म्हणजे की मराठी न्यूजपेपर वाचायचा की इंग्लिश न्यूजपेपर वाचायचा, हे 2 घटक आहेत त्याच्यामध्ये। तर मराठी न्यूजपेपर तुम्हाला वाचायचा आहे तर मराठीमध्ये लोकसत्ता हा लोकसत्ता पेपर तुम्ही सुरुवातीला रेफर करायचा। आता लोकसत्तामध्ये पण मग नक्की कोणता घटक वाचला पाहिजे, किती वेळ वाचला पाहिजे, या गोष्टी त्याच्यामध्ये आहेत। तर इंग्लिश न्यूजपेपर वाचायचा असेल तर इंग्लिशमध्ये द हिंदू आणि इंडियन एक्सप्रेस ह्या 2 न्यूजपेपर आहेत। तर त्याच्यामध्ये कसं आहे, इंग्लिश व्होकॅब्युलरी मध्ये सुरुवात जर तुम्ही करत असाल तर इंडियन एक्सप्रेस इथपासून करायला पाहिजे। म्हणजे डायरेक्टली तुम्ही जर द हिंदू वाचायला गेला तर त्याची जी व्होकॅब्युलरी आहे ती जरा जास्त अवघड वाटू शकते तुम्हाला। त्याच्यामुळे इंडियन एक्सप्रेस पासून सुरुवात करून एक कंटिन्यू 1 महिना 1.5 महिना तर इंडियन एक्सप्रेस वाचला तर त्यानंतर तुम्ही डायरेक्टली द हिंदूला गेला तर तुम्हाला ते वाचण्यात इझी होईल। आता आपण पहिला मुद्दा बघितला की लोकसत्ता वाचायला पाहिजे। आणि त्यातली एक महत्त्वाची घडामोड काय आहे की प्रत्येक रविवारी तुम्ही संपादकीय हा घटक महत्त्वाचा आहे। तुम्हाला माहिती आहे आता लोकसत्तामध्ये रेग्युलर तुम्ही संपादकीय वाचणार आहेत, पण आठवडाभरामध्ये जे काही महत्त्वाच्या घडामोडी घडतात तर त्या एकदम रविवारच्या पेपरमध्ये ते एकदम संपादकीय येतात। समजा या आठवड्यामध्ये 2 जगामध्ये जर 2 महत्त्वाच्या घटना घडल्या असतील किंवा आपल्या देशामध्ये जर एखादी घटना घडलेली असेल तर त्याचं विस्तृतपणे विश्लेषण आहे ते रविवारच्या संपादकीयमध्ये येतात। तर त्यासाठी तुम्ही रविवारचं संपादकीय वाचलेलं पाहिजे। म्हणजे रविवारी तुम्ही लोकसत्ता सोबत महाराष्ट्र टाइम वाचला तरी हरकत नाही, का तर 2-3 पेपर रेफर केले तरी बरेच मुद्दे कव्हर होतात। आणि दुसरा मुद्दा आपण म्हटलं की द हिंदू आणि इंडियन एक्सप्रेस, तो रोज एक वाचला पाहिजे। म्हणजे रोज एक पेपर जरी इंडियन एक्सप्रेस वाचला आणि अल्टरनेट जरी द हिंदू वाचला तरी पण चालू शकते। म्हणजे तुम्हाला सवय जाते की कोणता पेपर वाचायचा हे तुम्हाला समजते। आणि दुसरा एक महत्त्वाचा मुद्दा आहे की लोकसत्ता म्हणजे कोणत्या पेपरची लँग्वेज तुम्हाला सोपी जाते हे तुम्ही स्वतः ठरवलं पाहिजे। आता तुम्हाला जर समजा लोकसत्ताची लँग्वेज सोपी वाटत असेल, इंडियन एक्सप्रेसची सोपी वाटत असेल आणि तुमच्या मित्राला जर महाराष्ट्र टाइमची लँग्वेज सोपी वाटत असेल, आता सगळ्यात हायलाइटेड मुद्दा हा आहे की चालू घडामोडी जर एखादी न्यूज आली, सर्व पेपरमध्ये तर न्यूज कॉमनच असते। म्हणजे असं नाही की आता G20 गेल्या वर्षी आपल्या भारतामध्ये होती 2023 ची, द हिंदू मध्ये पण तेच येणार आहे, इंडियन एक्सप्रेस मध्ये पण तेच येणार आहे, लोकसत्तामध्ये पण तेच येणार आहे, महाराष्ट्र टाइम्स मध्ये पण तेच येणार आहे। मग आपल्याला जी लँग्वेज ग्राफ्स होते लवकर समजते तर त्याच्यामध्ये पहिल्यांदा वाचायला सुरुवात करायची। आता त्यातल्या त्यात महत्त्वाचा मुद्दा कोणता, आता मराठी आपली लँग्वेज आहेच,
तर त्याच्यामुळे मराठी वाचण्यासाठी एवढी काय अडचण येणार नाही. मग आपण काय सांगितलं की आपल्याला इंग्लिश न्यूजपेपरसाठी, तर इंग्लिश न्यूजपेपर वाचताना काय करायचं, जी तुम्हाला एखादा आवडीचा मुद्दा, आता कसं असतं आपल्याला काही मुलांना क्रीडा घडामोडी आवडतात, म्हणजे आपण रात्री मॅच बघितलेली असते, उद्या न्यूजपेपरमध्ये तेच मॅच बाबत बातमी आलेली असते, मग ते वाचताना म्हणजे आपल्याला बऱ्यापैकी माहितच असतं रात्री बाबा या संघाने मॅच जिंकलेली, ते आपल्या डोक्यात असतं, म्हणजे थोडा त्याचा सारांश आपल्या डोक्यातच असतो. तर ती बातमी तुम्ही माहित असलेल्या टॉपिकची बातमी इंग्लिशमध्ये वाचायची. तेव्हा तुम्ही इंग्लिशमध्ये वाचायला जाल तेव्हा ते कॉम्प्रेंट होणार तुम्हाला, म्हणजे थोडंच ऑलरेडी त्याविषयी तुम्हाला हिंट लागलेली असते की असं असं काल झालेलं आहे, तर ती हिंट होती. तर एक्झॅक्ट तुम्ही जर नवीन मुद्दा वाचायला गेला की ज्याविषयी तुम्हाला माहितीच नाही, तर ते थोडं कॉम्प्रेंट व्हायला उशीर लागतो. मग पहिल्यांदा व्होकॅब्युलरी वाढवताना तुम्ही ते रेफर केलं पाहिजे की जी महत्वाची म्हणजे आपल्याला माहित असलेली मुद्दे किंवा आपल्या आवडीचा टॉपिक आहे, तर तो वाचण्याला पहिल्यांदा सुरुवात करायची. तर हे आहे न्यूजपेपर बाबत. न्यूजपेपर बाबत 2-3 घडामोडी आपण सांगितल्या. तर आणि तुम्हाला माहितच आहे की ऐतिहासिक म्हणजे इतिहासापासून, म्हणजे आपण बघितलं तुम्ही इतिहासामध्ये वाचता की वृत्तपत्रांची सुरुवात म्हणजे सरकार आणि जनता याच्यामधला महत्वाचा दुवा कोण आहे, तर न्यूजपेपर आहे. आता एखादी पहिले सुद्धा आपण बघा, आपण स्वातंत्र्य व्हायच्या आधी जर एखादे मुद्दे मांडायचे होते तर न्यूजपेपर पासून ते मांडायचे, मग ते जनतेपर्यंत पोहोचायचे किंवा सरकारला त्या भावना समजायच्या. मग किती त्यानंतर वृत्तपत्रांवर बंदी आली, या घडामोडी तुम्ही इतिहासामध्ये वाचलाच. म्हणजे न्यूजपेपर किती महत्वाचा घटक आहे हे तुम्हाला समजलं पाहिजे. आता बऱ्यापैकी आपण कसं होतं, एमपीएससी क्षेत्रामध्ये आल्यानंतर आपण न्यूजपेपर वाचायला सुरुवात करतो, म्हणजे याच्या आधी ग्रॅज्युएशनला वगैरे आपण वाचलेलं नसतं, म्हणजे तेवढं गांभीर्य पण नसतं आणि तेव्हा बऱ्यापैकी आपलं सेट नसते की बाबा पुढे जाऊन मला एमपीएससी करायची, युपीएससी करायची किंवा स्पर्धा परीक्षा करायची. मग स्पर्धा परीक्षामध्ये आल्यानंतर आपल्याला ह्या घडामोडी वाचायला लागतात, म्हणजे न्यूजपेपर पासून सुरुवात करायला लागते. मग आता एखादी नवीनच सुरुवात आहे म्हटल्यावर थोडं आपल्याला अवघड पण जातं. तर कसं असते, मग काय वाचायचं नक्की, त्याच्यामधलं कसं वाचायचं, किती महत्व द्यायचं, त्याला किती वेळ द्यायचा, ह्या गोष्टी आपल्याला समजत नाहीत. मग पहिल्यांदाच आपण सांगितलं की कोणता न्यूजपेपर वाचायचा, किती वेळ वाचायचा आणि त्याची पद्धत. तर आपण कोणता न्यूजपेपर वाचायचा हे सांगितलं. आता दुसरी गोष्ट आहे त्यातील की किती वेळ. आता लोकसत्ता जर तुम्हाला दिला तर तुम्ही दिवसभर सुद्धा वाचू शकता, पण आपल्याला तेवढाच एक विषय नाही ना, म्हणजे चालू घडामोडी हा एकच विषय आपल्याला नाहीये, म्हणजे त्यासोबत आपल्याला बाकी विषय पण आहेत. तर त्याच्यासाठी लोकसत्ता हा कमीत कमी अर्धा तास तरी वाचला पाहिजे तुम्ही, अर्धा पाऊण तास, म्हणजे अर्धा तास वाचला तरी चालते. मग नंतर तो वेळ कमी कमी कसा होत जाणार. आता लोकसत्तामध्ये जे बाकीची राजकीय घडामोडी आहेत त्याला तुम्ही जास्त वेळ वाचत बसायचं नाही. राजकीय मधल्या सुद्धा कोणत्या महत्वाच्या आहेत, सिलेबसला ओरिएंटेड कोणत्या आहेत त्या तुम्हाला समजलं पाहिजे. आपल्या लायब्ररीमध्ये बसताना सिलेबस समोरच लावलेला पाहिजे, म्हणजे सिलेबसला बघून न्यूजपेपर मधले मुद्दे तुम्ही टॅकल करायचे, ते टॅकल करायला तुम्ही शिकला पाहिजे. तर सिलेबस हा रामबाण उपाय, म्हणजे काय करायचं तर ते सिलेबसला धरूनच तुम्हाला करायचंय. तर आता एखादा मुद्दा आपण घेतला की समजा आजच्या लोकसत्ताला आलेला आहे की राजकीय, हा मी सांगितलं की तुम्हाला राजकीय मध्ये कोणत्या महत्वाच्या, आता पक्षांतर वगैरे, या पक्षातून त्या पक्षात गेला, त्या घडामोडी आहेत, तर त्याला जास्त वाचायचं नाही. पण त्याच्या अंतर्गत मग पक्षांतर बंदीचा मुद्दा येतो, तर तो महत्वाचा आहे, त्याच्याबाबत काय आलंय का बघायचं. त्याच्यानंतर राज्यपाल आणि सरकार याच्यामध्ये वारंवार आता सध्या रिसेंटला खटके उडतात की एखादं विधेयक पाठवलं तर राज्यपाल ते पारित करत नाही, त्या घडामोडी तुम्ही बघता. तामिळनाडू आणि केरळ बाबत त्या घडामोडी येतात बघा. तर त्याला टॅकल कसं करायचं, त्याबाबत सुप्रीम कोर्टानं काय एखादं जजमेंट दिलंय का, एखादं काय त्यांनी कोणती ऍक्शन घेतली का, तर त्या घडामोडी सिलेबस ओरिएंटेड तुम्ही बघायच्या, तर त्या महत्वाच्या आहेत त्याच्यामध्ये. दुसरा पार्ट त्याचा जर बघितला म्हणला तर समजा आजच्या लोकसत्ताला समजा तर 16वा वित्त आयोग हा मुद्दा आलाय, तर तुम्हाला सिलेबस मध्ये बघून समजला पाहिजे की हा इकॉनॉमिक्स मधला पार्ट आहे, म्हणजे इकॉनॉमिक्स मध्ये वित्त आयोग आहे आणि पॉलिटी मध्ये पण आहे, तुम्हाला लगेच कळलं पाहिजे. मग त्याची शॉर्ट नोट्स लगेच तुम्ही तयार करायची वाचत. आता तुम्हाला माहितीच आहे की 16वा वित्त आयोग नुकताच गेल्या वर्षी 31 डिसेंबर 2023ला स्थापन झालेला आहे. 31 डिसेंबर 2023 16वा वित्त आयोग स्थापन झालेला आहे. मग लिहिताना लगेच तिथं लिहायचं तारीख 16वा वित्त आयोग, बाबा अरविंद पानगडे त्याचे अध्यक्ष आहेत, स्थापनेची डेट किती 31 डिसेंबर 2023. आयोगाचे मागचे पेपर बघितले तुम्हाला समजेल की आयोग काय काय गोष्टीवर. आता कसं असतं, 16व्या वित्त आयोगाचे अध्यक्ष अरविंद पानगडे. आता 4 लाख मुलांनी फॉर्म भरले तर 3 लाख मुलांनी तरी पाठच केलेले की वित्त आयोगाचे अध्यक्ष आहेत. मग थोडा जर कॉम्प्लिकेटेड प्रश्न करायचा गेला तर आयोग डायरेक्टली काय विचारणार, 16व्या वित्त आयोगाची स्थापना कधी झाली, मग डायरेक्टली त्यांनी डेट विचारणार. आता बऱ्यापैकी मागचे पीवाय तुम्ही बघितले तर बऱ्यापैकी पीवाय डायरेक्ट डेटवर सुद्धा प्रश्न आलेले आहेत. मग एखादा मुद्दा घेतला तर त्याच्यामध्ये आयोग कसं व्हेरिएशन करू शकतं हे सुद्धा तुम्हाला माहित पाहिजे. आता तुम्हाला एक गोष्ट इथंच क्लिअर करतो की समजा एखादा नवीन मुद्दा येतो, आता नवीन शैक्षणिक धोरण 2020ला आलं होतं, तर पहिल्यांदा जर एखादा नवीन मुद्दा आला तर आयोग पहिल्यांदा त्याचे एकदम बेसिकवर प्रश्न विचारतो. म्हणजे जेव्हा नवीन शैक्षणिक धोरण आलं तर त्या धोरणासाठी समिती कोणती होती हा आयोगानं प्रश्न विचारला, म्हणजे एकदम बेसिक लेवल झाला.
त्याच्यानंतर जे त्याचे स्तर होते बघा, 5+3+3+4, त्या स्तरवर प्रश्न आला. असा एक स्तर होता त्याचा, तर त्याच्यावर प्रश्न आला. त्याच्यानंतर मग आता 2-3 वर्ष झाल्यानंतर त्याचे जे अहवाल होते, म्हणजे त्यांनी जे अहवाल दिले होते नवीन शैक्षणिक धोरणाचे, त्या अहवालातील मुद्द्यांवर प्रश्न यायला लागला. म्हणजे आयोग स्टेप बाय स्टेप एकदम डीप मध्ये जातं, डायरेक्टली डीप मध्ये जात नाही. आता दुसरा जर मुद्दा बघायचा म्हणला, आता रिसेंटली सगळ्यात जास्त चर्चेत काय, AI. जिकडे तिकडे तुम्ही बघता ऍडव्हर्टाइज मध्ये वगैरे AI, निवडणूक आली तिथं पण AI. जगभरात बाबा ही परिषद ती परिषद, AI ची परिषद, म्हणजे AI सध्या जास्त फॉर्म मध्ये. तर त्याच्याबाबत आयोगाने आधी प्रश्न विचारलाय का, तुम्हाला माहिती आहे का हे? तर हो, आयोगानं फक्त एकदाच प्रश्न विचारलाय, ते पण जोड्या लावामध्ये आलता की AIचा फुल फॉर्म काय आहे. तर त्या फुल फॉर्मवर आयोगानं प्रश्न विचारला होता. तुम्ही आता सध्या जे UPI वगैरे करता, आपण UPI फोन पे मध्ये करता, तर UPIचा सुद्धा लॉंग फॉर्म आयोगाने विचारलाय. इस्रोचा सुद्धा लॉंग फॉर्म आयोगाने विचारला आहे. आता भीम ऍप जे आपण बघता, भीम ऍप आहे, तर भीम ऍपचा सुद्धा आयोगाने लॉंग फॉर्म विचारला होता. म्हणजे जेव्हा सुरुवात होती, एखादी नवीन घडामोडी येते, तर आयोग पहिल्यांदा एकदम बेसिक वर प्रश्न विचारतात. ही घडामोडी तुम्हाला माहित पाहिजे. म्हणजे सुरुवातीला एखादा मुद्दा करताना एकदम बेसिक पासून करायचा. मग हे पण एक स्ट्रॅटेजीच आहे. तर ते तुम्ही लक्षात घेतलं पाहिजे की एखाद्या मुद्द्याला कसं टॅकल करायचं. तर न्यूजपेपर बाबत आपण बघितले की ही न्यूज जर आली तर ती सिलेबस मधील कोणत्या पॉइंटला रिलेट करते हे तुम्हाला समजलं पाहिजे. ती गोष्ट आपण क्लिअर केली. आता तिसरा मुद्दा म्हणजे पद्धत. तर न्यूजपेपरवर त्याची स्ट्रॅटेजी कशी असावी. पद्धत म्हणजे आपण सांगितलं की जो न्यूजपेपर तुम्हाला सोपे वाटते, जी लँग्वेज तुम्हाला सोपी वाटते, तर त्याच्यामध्ये तुम्ही करायचा. आणि मगाशी आपण सांगितले की न्यूजपेपरची ऐतिहासिक बातमी आपण सांगितली की जनता, सरकार आणि जनता याचा मधला दुवा न्यूजपेपर आहे. समजा आज एखादी योजना सरकारनं लॉन्च केली, तर ती योजना जनतेपर्यंत कशी पोहोचली, तर न्यूजपेपरच्या माध्यमातून. मग तो जर आज एखादी योजना आली, लखपती दीदी योजना केंद्र सरकारनं लॉन्च केलेली आहे, तर ते तुम्हाला माहित पाहिजे की योजना केंद्र सरकारने लॉन्च केली, राज्य सरकारने लॉन्च केली, त्या दोन्हीपैकी कुणी केली, आणि ते मुद्दा तुम्ही लक्षात घेतला पाहिजे. आता योजनेचा मुद्दा आलाय ना, तर त्या पॉइंट मध्ये कोणते पॉइंट आले पाहिजे, तर योजना तर ते केंद्र सरकारने लॉन्च केली का राज्य सरकारने लॉन्च केली, मग त्याचे फायदे काय आहेत, म्हणजे कोणासाठी आहेत, लाभार्थी कोण आहे त्याचे, हे तुम्ही लक्षात घेतलं पाहिजे. आणि त्याची दिनांक, योजनेची दिनांक, अंमलबजावणी, त्याचे लाभार्थी कोण आहेत, हे 3 गोष्टी आहेतच. आणि न्यूजपेपरला पहिले न्यूज आली योजनावर की नंतर एकदम शेवटचा पॅरेग्राफ असतो, विरोधकांची टीका असते. तर मला माहिती आहे आता आपली डेमोक्रेसीमध्ये टीका वगैरे असतात, तर त्यांनी त्या योजनेमधील काही त्रुटी सांगितलेल्या असतात. त्या त्रुटी सुद्धा आपल्या दृष्टीनं महत्वाच्या असतात. आता आपण त्याला सुद्धा टॅकल केलं पाहिजे की त्या योजनेतल्या त्रुटी काय सांगितल्यात. हे का, तर आपण जर MCQ पॅटर्न मध्ये बघितलं तर डायरेक्टली तुम्हाला प्रश्न काय येणार आहे, ही योजना कधी अंमलबजावणी किंवा याचं लॉन्चिंग डेट काय आहे, किंवा त्याचे फायदे कोणाला आहेत, त्याचे लाभार्थी कोण आहे. तर तोच मुद्दा जर तुम्ही डिस्क्रिप्टिव्ह लेवल मधून बघितला, आता डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न येणारच आहे, तर त्या लेवल मधून बघायला गेला तर तुम्हाला डायरेक्टली विचारतात की सरकारने लखपती दीदी योजना लागू केली, तर त्याबाबत तुमचे मत काय आहे. म्हणजे तुमचे मत विचारलेलं असतं, मग ते तुम्हाला 150-200 शब्दात लिहावं लागतं. जेव्हा तुमचे मत विचारलं जातं तेव्हा त्या योजनेचे तुम्हाला फायदे पण माहित पाहिजे आणि तोटे, म्हणजे विरोधकांनी केलेली टीका, त्याच्यामधून सुद्धा 2-3 पॉईंट मिळतात की बाबा याच्यामध्ये हे ड्रॉबॅक आहेत, तर हे ड्रॉबॅक सॉल्व्ह केले तर ही योजना आणखी चांगली होऊ शकते. तर हे सुद्धा तुम्ही तिथं नमूद केलं पाहिजे. तर हे याच्या आधी जर UPSCचे तुम्ही प्रश्न बघितले, आता COP परिषद तुम्हाला माहितीच आहे, प्रत्येक डिसेंबरमध्ये COP परिषद होती. तर ग्लासगो COP 26 जी ग्लासगो मध्ये झाली होती, तिथं आपण पंचसूत्री कार्यक्रम अप्लाय केला होता. आपले नरेंद्र मोदी गेलेले, त्यांनी 5 मुद्दे मांडले होते. तर त्याच्याच दुसऱ्या वर्षी ग्रुप C ला प्रश्न आला होता की 5 मुद्दे कोणते आहेत, ABCDE मधून डायरेक्टली त्यांनी 5 मुद्दे दिले होते. ऑल ऑफ द अबोव्ह त्याचं उत्तर होतं. तर त्याच वर्षी UPSC ला विचारलं होतं की आपण जे पंचसूत्री मुद्दे मांडलेत, तर त्याबाबत COP ला ओरिएंटेड तुमचं मत काय आहे, हा UPSC ला प्रश्न आला. तो त्यांना मग 150 ते 200 शब्दामध्ये लिहायचा होता. म्हणजे फरक तुम्ही लक्षात घ्या, एखादा मुद्दा MCQ लेवलने कसा बघायचा, डिस्क्रिप्टिव्ह लेवलने कसा बघायचा, हे सुद्धा सेन्स तुम्ही डेव्हलप केलेला पाहिजे आतापासूनच. ते आपण बघितलं. म्हणजे न्यूजपेपरचं किती महत्व आहे हे आपण सांगितलं की ऐतिहासिक काळापासून त्याचं महत्व आहे. सरकार आणि जनता याच्यामधला दुवा न्यूजपेपर आहे, ही गोष्ट आपण इथं क्लिअर केली. तर त्याच्यामध्ये आज आपण दुसरा मुद्दा बघितला होता की सोर्स कोणता वापरायचा. म्हणजे सगळ्यात महत्वाचे मुद्दा मुलांचा असते की सर काय वापरू, कशामधून वाचू, काय वाचू. तर हे आहे, तर सोर्स मध्ये 2 टाईपचे विद्यार्थी आहेत, म्हणजे त्याच्यामध्ये 2 घटक येतात. तर पहिला बघा की मंथली मॅगझिन, आणि दुसरं आहे ती इयरबुक. मग काही मुलं काय म्हणतात, आता ज्या डायरेक्टली जून मध्ये पेपर असतो ना, म्हणजे जून मध्ये किंवा प्रत्येक वर्षी एप्रिल मध्ये असतो, तर त्याच्या आधी 1 महिना मी डायरेक्टली इयरबुक वाचतो, किंवा इयरबुक डिसेंबर मध्ये येतं तर डायरेक्टली तेव्हापासून डायरेक्टली इयरबुक सुरू करतो. तर तुम्ही जर मागचे म्हणजे 1-2 वर्ष जर झालेली असेल, तुम्हाला चालू घडामोडी का आवाका आला असेल त्या सिलेबसचा किंवा त्या विषयाचा, तर तुम्ही डायरेक्टली इयरबुक वाचायला हरकत नाही. म्हणजे डायरेक्टली वाचू शकता,
ती गोष्ट अवघड वाटतेच. आता डायरेक्टली जेव्हा तुम्ही इयरबुकला जाता तिथं डायरेक्टली फॅक्ट दिलेली असते, मग त्याची पार्श्वभूमी वगैरे नसते, एवढी काय दिलेली नसते. तर त्या डायरेक्टली जर तुम्ही वाचलं तर ते अवघड वाटू शकतं, मग तो विषय अवघड वाटतो. मग पुन्हा आपण म्हणतो की मार्क कमी येतात, एवढं वाचून पण मार्क आले नाही. तर त्याच्यासाठी दुसरा उपाय काय आहे, तर आपलं मंथली मॅगझिन. जेव्हा तुम्ही मंथली मॅगझिन रेग्युलर वाचता, मंथली मॅगझिन झालं, आता मंथली मॅगझिन असते 90 पानाचं, 90 ते 95 पानाचं असतं. त्याच्यामधून तुम्ही जर 10-10 पानाच्या नोट्स जर काढल्या, 10-12 पानाच्या, म्हणजे जे दिलेलं आहे सिलेबसला. आता तुम्हाला माहितच आहे की आयोगाचे आता दिलेली जी 90-95 पानं आहेत मंथली मॅगझिनची, त्याच्यामधले सुद्धा सगळे टॉपिक महत्वाचे नसतात. अनालिसिस नुसार तुम्हाला लक्षात येतं. आता आपण बघितलं 2017 पासूनचे जर कंबाईनचे करंटचे प्रश्न काढले 15-15-15, तर प्रत्येक वर्षी कोणत्या घटकावर प्रश्न विचारलाय, म्हणजे समजा समितीवर प्रश्न विचारलाय, तर तुम्हाला समजतं ह्या महिन्यात कोणत्या गोष्टीसाठी किती समित्या नेमल्यात. तुम्ही साईडला काढायचे की ह्या महिन्यात एवढ्या समित्या होत्या. एखादं ऑपरेशन आपण राबवतो, बाहेरच्या देशामध्ये काय झालं, आपत्ती वगैरे आली, तर त्या ऑपरेशनला आपण नाव दिलेलं असतं. आता इस्रायलमध्ये वगैरे आपण ऑपरेशन राबवले, तर ते जे नाव दिलेलं असतं त्याच्यावर आयोग प्रश्न विचारतो. तुम्हाला माहितीच आहे, चक्रीवादळ आहे, चक्रीवादळ आलं तर त्या महिन्यात जर एखादं चक्रीवादळ आलेलं असलं तर ते चक्रीवादळाचं नाव पश्चिम बंगालच्या उपसागरात आले का अरबी समुद्रामध्ये आले, ते तुम्ही लगेच नोट डाऊन करायचं. आणि त्या चक्रीवादळाला नाव कोणत्या देशाने दिले ही गोष्ट लगेच तिथं नोट डाऊन करायची. अशामध्ये एक प्रत्येक महिन्याचे 10 ते 15 पानाची नोट्स तयार झाली तुमची, ती महिन्याची तयार झाली की डायरेक्टली पुन्हा एक्झामच्या आधी 4 दिवस वाचायला अवघड जात नाही. तुम्ही आत्ता वाचताना हा विचार केला पाहिजे की एक्झामच्या आधी 1 आठवडा किंवा 4 दिवस माझी स्ट्रॅटेजी काय असणार आहे. तर आत्ता अभ्यास करताना जो तुमचा माइंडसेट आहे तो तेव्हा नसणार आहे. मग त्या माइंडसेटमध्ये तुम्ही हे रिव्हिजन कसं करणार. डायरेक्टली तुम्हाला तेव्हा इयरबुक दिलं किंवा डायरेक्टली 12 मॅगझिन दिले, हा दर वाचून होणार आहे का, नाही होणार. तर त्याच्यासाठी हे आता 10-10 पानाच्या नोट्स तयार पाहिजे तुमच्या, तर ते वाचताना पुन्हा सोपं जाणार आहे. आणि महत्वाची गोष्ट कशी आहे, आता तुम्हाला माहितीच आहे की राज्यसेवामध्ये 15 मार्काचे करंट अफेअर्सचे 15 क्वेश्चन येतात आणि कंबाईन मध्ये 15 प्रश्न असतात. 15 प्रश्नाला आता तुम्ही इयरबुक वाचलं तर प्रत्येक वेळेस 15 प्रश्न ओळखीचेच येतील ही गोष्ट योग्य नाही. म्हणजे आपल्याला 11-12 किंवा ग्रॅज्युएशनला सवय असते. आता ग्रॅज्युएशनला 6 युनिट असते, त्यातले आपण 4 युनिट केले तरी 60 मार्क कव्हर होते, 40 मार्काला पासिंग होते, ते आपल्या डोक्यात बसलेलं असतं की बाबा एवढं केलं तर एवढं होतं. पण तसं नाही. इथं तसं आहे का, म्हणजे गेले की माझे 15चे 15 क्वेश्चन माझ्या ओळखीचेच पाहिजे, तर असं होत नाही. तर त्यासाठी तुम्ही काय करायचं, कोणताही इयरबुक वाचा किंवा मॅगझिन वाचा, 10 ते 11 प्रश्न कव्हर होतात. म्हणजे काही वेळेस आयोगाच्या पॅटर्न ते पण आयोगावर डिपेंड असतं. कधी 13-14 पण होत असतील. जरी होत असतील तरी तुम्हाला पूर्ण ती टॅकल होतील. काही मुलांना होत असतील ज्याचा चांगला अभ्यास आहे, जुना अभ्यास आहे, तर त्यांना त्या गोष्टी टॅकल होत असतील, पण प्रत्येकालाच टॅकल होईल असं नाही. मग त्या 15 प्रश्नापैकी तुम्हाला 10 ते 11 प्रश्न जरी इयरबुक मधून किंवा तुमच्या मॅगझिन मधून आले तर तरी सुद्धा सफिशियंट आहे. मग राहिलेले का आले नाहीत हे त्याच्यावर विचार करायचा नाही. तर ती गोष्ट महत्वाची की प्रत्येक गोष्ट. आणि दुसरी एक महत्वाची गोष्ट आहे की सोर्स. आपण जे म्हटलं की अभ्यासाबद्दल तर आपण बघणारच आहोत, पण आता आपण जे बघतोय ना सोर्स, तर त्याच्यामध्ये गेल्या वर्षी जर इयरबुक वाचून किंवा मॅगझिन वाचून गेल्या वर्षी, आता हे सुद्धा महत्वाची घडामोड आहे की गेल्या वर्षीच्या पेपरमध्ये 15 पैकी जर तुमचे 6-7 प्रश्न बरोबर आले असेल किंवा एखाद्याचे 8 येतील किंवा एखाद्याचे 10 येतील, तर तुम्ही बऱ्यापैकी मुलं काय करतात, सोर्स बदलायला बघतात. तर सोर्स बदलण्यावर डायरेक्टली भर द्यायचा नाही, तर पहिला भर कशावर द्यायचा की अभ्यास पद्धतीवर. आता ते आपण बघणारच आहे की अभ्यासाची स्ट्रॅटेजी कशी असावी, पण हा मुद्दा हायलाइटेड आहे की सोर्स बदलण्यावर जास्त भर द्यायचा नाही. तुम्हाला एकदमच जर बाबा तुम्ही गेल्या वर्षी जर हे असं रेफर केलेलं बुक आहे त्याच्यामधून काहीच आलं नाही, तर मग ते तुम्ही चेंज केलंच पाहिजे. जर त्याच्यामधले 10-11 प्रश्न आले आणि तुमचे 6-7 बरोबर आले, तर मग तो तुमच्यामध्ये अभ्यासामध्ये बदल करण्याची गरज आहे, हे यातून हायलाइट होतं. तर तुम्ही अभ्यासामध्ये बदल केला पाहिजे. मग तो बदल कसा केला पाहिजे तर तो आपण बघू. आता गेल्या वर्षी जे आयोगानं प्रश्न विचारलेले आहेत, बघ 15 प्रश्न आलेले होते. तर समजा एक्झाम्पल घ्या आपण की नोबेल पुरस्कार. आता नोबेल पुरस्कारावर आयोगानं आजपर्यंत भरपूर वेळा प्रश्न विचारले. आयोगाचा तो आवडीचा टॉपिक आहे. मग प्रत्येक वर्ष किंवा इकॉनॉमिक्स मधला हा नोबेल या व्यक्तीला मिळाला. आयोगाची पद्धत आहे की कोणाला मिळाला डायरेक्ट आयोग विचारतो, म्हणजे कोणत्या व्यक्तीला मिळालेला आहे. आता जी राज्यसेवा मेन झाली तर त्याच्यामध्ये आयोगानं कोणत्या कार्यासाठी मिळाला हे विचारलेलं आहे. म्हणजे नोबेलमध्ये बऱ्यापैकी जर 50 ते 60% डायरेक्टली नावावरती आजपर्यंत प्रश्न विचारले, तर आयोगानं आता डायरेक्टली कार्यावरती प्रश्न विचारला की त्यांच्या कोणत्या कार्यासाठी प्रश्न विचारला. त्याचा तिसरा पार्ट हा आहे की निधन पावणाऱ्या व्यक्तीमध्ये जर मागे कोणाला नोबेल मिळालेला असेल आणि या 1-1.5 वर्षामध्ये त्यांचं निधन झालेलं असेल, तर आयोग त्याच्यावर सुद्धा प्रश्न विचारते. म्हणजे नोबेल हा मुद्दा घेतला तर आयोग किती डीप मध्ये जाऊ शकते तुम्हाला आता समजलं. की पहिली गोष्ट की तो पुरस्कार कोणाला मिळाला हे आयोगाचा कॉमन प्रश्न आहे, भरपूर वेळा विचारलाय. दुसरी गोष्ट आता राज्यसेवा मेन्सला आलं की कोणत्या कार्यासाठी त्याला नोबेल दिलेला आहे त्या व्यक्तीला,
तर ते कार्य सुद्धा आपल्याला आता करावं लागणार आहे. आणि तिसरी घडामोड आहे की निधन ज्या घडामोडी वाढतात, निधन व्यक्ती बनल्या, तर त्याच्यामध्ये एखाद्या व्यक्तीला जर नोबेल मिळालेला असेल मागे आणि त्या व्यक्ती जर आता निधन झालेलं असेल तर ते तुम्हाला समजलं पाहिजे की ही घडामोड सुद्धा महत्वाची. म्हणजे अभ्यास पद्धतीमध्ये कसा बदल करावा लागणार की जेणेकरून तुमचे तेच पुस्तक वाचून जर 6-7 बरोबर येत असतील तर ते 11 पर्यंत कशी न्यायची, तर हा प्रत्येक मुद्दा असे अनालिसिस करून तुम्ही लक्षात घेतलं पाहिजे की आयोगाचा सध्याचा पॅटर्न काय आहे, त्याच्यानुसार तुम्ही त्याच्यामध्ये बदल करत गेला पाहिजे. आता तिसरा मुद्दा आपण बघितला की स्ट्रॅटेजी. चालू घडामोडी ह्या अभ्यास करण्यासाठी स्ट्रॅटेजी काय पाहिजे. तर स्ट्रॅटेजीमध्ये महत्वाचा मुद्दा कसा आहे की मुलं ग्राह्यच धरत नाहीत. मी पहिल्यांदाच सांगितलं की चालू घडामोडी हा विषय आहे असं मुलं ग्राह्यच धरत नाहीत. म्हणजे ते कसं बाकीचे आपण जे शेड्यूल मध्ये असतं आपल्या किंवा मला आज इकॉनॉमिक्स करायचं आहे 10 दिवस, पॉलिटी 10 दिवस, तर त्याच्यामध्ये मुलं चालू घडामोडी ठेवतच नाही. डायरेक्टली पेपर आला की मग मुलं चालू घडामोडी वाचायला सुरुवात करतात. तर तसं नाही करायचं. तसं केलं ना मग विषय अवघड वाटायला लागतो, मग टेन्शन येतं. आणि बऱ्यापैकी तुम्ही बघा तुम्ही अटेम्प्ट दिला असेल किंवा नसेल, जुन्या विद्यार्थ्यांना माहिती, जेव्हा आपला प्रीचा पेपर होतो किंवा मेन्सचा पेपर होतो, प्रीचा पेपर झाला ना सगळ्यात पहिल्यांदा चर्चा ही चालू घडामोडी विषयाची असते. म्हणजे चालू घडामोडीला किती प्रश्न आले, माझे किती आले, त्याच्यावर बऱ्यापैकी त्याच्यावर मेरिट ठरतं असं म्हणणार नाही, पण मेरिटच्या पलीकडे का अलीकडे का, तर हा जिव्हाळ्याचा विषय वाटतो मला चालू घडामोडी. आपण जी वाचले ती येतच आणि एक्झामच्या 2-3 दिवस पण बऱ्यापैकी 90% जनता चालू घडामोडीत वाचते. त्याच्यामुळे चालू घडामोडी किती आले ही क्युरियोसिटी जास्त असते. मग त्याच्यामुळे हा विषय आला, तुम्ही हा एक विषय आहे हे सुद्धा ग्राह्य धरलं पाहिजे. रोजचा जो तुमचा अभ्यासाचा स्लॉट आहे तर त्या स्लॉटमध्ये चालू घडामोडी या विषयाला 1 ते 1.5 तास दिलं पाहिजे. आपण सांगितले की अर्धा तास तुम्ही न्यूजपेपर वाचला पाहिजे आणि त्याच्यानंतर मॅगझिन वगैरे वाचण्यासाठी रोजचा अर्धा तास तरी तुम्ही दिलाच पाहिजे. म्हणजे जेणेकरून रोजचा 1 ते 1.5 तास तुम्ही चालू घडामोडी या विषयाला द्यायचाच कंपल्सरी. मग हा विषय तुम्हाला सोपा वाटू लागतो, त्या विषयाची गोडी निर्माण होते. डायरेक्टली जर तुम्ही एक्झामच्या वेळेस वाचायला लागला तर ते तुम्हाला डायरेक्टली अवघड वाटू शकतं आणि तेवढं ग्राफ्स पण होत नाही आणि मग त्याच्यामुळे मार्क कमी पडतात. तर ह्या घडामोडी ज्या चुकीच्या आहेत, चुकीचा पर्याय अप्लाय करायचा नाही. तर हे तुम्ही आताच लक्षात घ्या. तर आपण अभ्यास पद्धतीमध्ये हे बघितलं की नक्की अभ्यास कसा करायचा त्याचा. आता अभ्यास स्ट्रॅटेजीमध्ये दुसरा एक मुद्दा असा आहे की आपण सांगितलं की राज्यसेवेला 15 प्रश्न असतात आणि कंबाईनला 15 प्रश्न असतात. ते 15 सोडून आपले जीएसचे जे सब्जेक्ट आहेत, इकॉनॉमिक्स, पॉलिटी, हिस्ट्री, जिओग्राफी, ह्याच्यामध्ये सुद्धा करंट अफेअर्सला ओरिएंटेड क्वेश्चन येतात. ते कसे येतात याच्यावर सुद्धा आपण लेक्चर एक घेणारच आहोत. पण समजा आता ते 15 सोडून जेव्हा इकॉनॉमिक्सचे 15 प्रश्न असतात तर त्याच्यामध्ये एखादा प्रश्न आलेला असतो की वित्त आयोगावर एखादा आलेला असतो. तर आपण रेग्युलरमध्ये या 1.5 वर्षामध्ये समजा वित्त आयोगाच्या अध्यक्षाची एक नेमणूक झालेली असेल किंवा निवडणूक आयोग चर्चेत आहे, तर कसं असतंय तर डायरेक्टली प्रत्येक वर्षी त्याच्या करंटवर प्रश्न येईल असं नसतंय. आता एक्झाम्पल म्हणून मी सांगतो तुम्हाला की एचडी आहे. एचडी तुम्हाला माहिती आहे की ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स हा इंडेक्स आहे तो दरवर्षी जाहीर केला जातो. प्रत्येक वर्षी त्याच्या इंडेक्सवरच प्रश्न विचारावा का, म्हणजे कसं की भारताचा बाबा रँकिंग जगामध्ये यावर्षी एवढा आहे आणि भारताच्या शेजारच्या देशांचा एवढा आहे, हे एखाद्या वर्षी विचारतात. मग प्रत्येक वर्षी त्या रँकिंगवरच प्रश्न येईल का, तर हे नाही. तर त्याच्यावरती बदल कसा होतो मग, तर इकॉनॉमिक्सचे जे 15 प्रश्न आहेत तर त्याच्यामध्ये एचडीआयचे जे निकष आहेत, म्हणजे तुम्हाला माहिती आहे आरोग्य, शिक्षण, राहणीमानाचा दर्जा, या 3 निकषावर एचडीआय काढला जातो. तर त्या निकषावर प्रश्न येतो. एचडीआयचे जे निकष आहे त्याच्यावर करंटला ओरिएंटेड बेसिक आणि स्टॅटिक मध्ये तो प्रश्न तुम्हाला इकॉनॉमिक्सच्या 15 प्रश्नामध्ये दिसतो. म्हणजे तो या वर्षीच्या करंटला ओरिएंटेडच असतो. असे 2-3 प्रश्न तर येतात. दुसरा जर एक्झाम्पल आपण म्हटलं तर निवडणूक आयोग. आता सध्या निवडणूक आयोग किती चर्चेत आहे. आता आपल्या इथे इलेक्शन पण आहे आणि निवडणूक आयोगामध्ये मग 85 वर्षाच्या पुढच्या लोकांना घरी बसून मतदान करता येणार, या जे घडामोडी सध्या घडतात. किंवा निवडणूक आयोगाने आता प्रत्येक राज्यामध्ये निवडणूक अधिकारी नेमलेले आहेत बघा, त्याच्यासाठी पण न्यूज चर्चेत आहे. तर ते डायरेक्टली करंटला ओरिएंटेड, करंटमध्ये डायरेक्ट प्रश्न नाही विचारता, निवडणूक आयोगाचा बेसिक वरती तुम्हाला पॉलिटीमध्ये प्रश्न येणार. म्हणजे ही गोष्ट तुम्ही लक्षात घेतली पाहिजे. असे 2-3 घडामोडी तर तिथं घडतात. तर असे 15 प्लस 2-3 प्रश्न म्हणले तरी 18 मार्कापर्यंत 18 क्वेश्चन पर्यंत करंट अफेअर्स जातं. ही घडामोड तुम्ही लक्षात घेतली पाहिजे. मग त्या प्रत्येक वर्षीच्या पेपर मधले तुम्ही अनालिसिस केलं पाहिजे की या वर्षी असे किती प्रश्न आले, करंटचे 15 सोडून बेसिक मध्ये कोणते कोणते आले, त्या वर्षी हा मुद्दा चर्चेत होता का, तर हे घडामोड तुम्ही लक्षात घेतली पाहिजे. आता त्याच्यानंतर आपण शेवटचा मुद्दा जो बघणार आहे की नोट्स कशा काढायच्या. तर हा सगळ्यात महत्वाचा टास्क आहे. मी तुम्हाला म्हणलंच की विद्यार्थी म्हणतात की नोट्स कशा काढायच्या, नोट्स गरजेच्याच आहेत का, नोट्स नाही काढल्या तर नुसतं बुक मधून वाचून चालतं का, तर त्याच्याविषयी माहिती आपण घेणार आहोत. तर तुम्हाला मी म्हटलं की नोट्स का काढायचे आहेत, तर तुम्ही आता मगाशीच मी सांगितले की आता विचार केला पाहिजे की एक्झामच्या आधी 4 दिवसामध्ये मी काय वाचणार आहे. तर त्याच्यावर डिपेंड आहे की तुम्ही नोट्स काढल्याच पाहिजे. की आता जर नोट्स नाही काढल्या तर तेव्हा एकदम गडबड होती, गफलत होती, काय वाचू समजत नाही, टेन्शन येतं, प्रेशर येतं. तर त्या गोष्टी नाही व्हायच्या म्हटल्या तर डायरेक्टली मंथली मॅगझिन मधून 15-15 पानाच्या नोट्स काढणे, बरोबर एक्झामच्या आधी ते रिव्हिजन होतं.
तर हे तुम्हाला मी मागाशीच सांगितलं. आता नोट्स काढायच्या कशा नक्की? आता नोट्स काढताना कसं आहे, एखादा मुद्दा तुम्ही 1-2 वेळा तरी वाचला पाहिजे. 1-2 वेळा वाचल्यानंतर मग तुम्हाला समजतं की त्याच्यामध्ये महत्वाचं काय आहे. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे की नोट्स काढण्यासाठी त्याला आपण जर मार्ग म्हटला तर पीवायक्यूचे अनालिसिस केलं तर तुम्हाला समजते की नोट्स मध्ये नक्की कोणते मुद्दे आले पाहिजे. त्या पीवायक्यूच्या अनालिसिस मधून समजतं. आता 17 पासूनचे 23 पर्यंत जे काही पेपर झालेले आहेत, प्रत्येक वर्षी जे 15-15 क्वेश्चन आलेले आहेत, तर त्या 15 प्रश्नामधला प्रत्येक याचा घटक कोणता आहे ते सुद्धा तुम्ही बघितलं पाहिजे. म्हणजे इतक्या डीप मध्ये तुमचं अनालिसिस पाहिजे. जर पुरस्कारावर प्रश्न आलाय तर त्याचं व्हेरिएशन कसं बदलत गेलंय, जर नियुक्त्यावरती प्रश्न आलाय तर त्याचं व्हेरिएशन कसं बदलत गेले, देशातल्या नियुक्तीवरती किती प्रश्न आलेत, राज्यातल्या नियुक्तीवरती किती प्रश्न आलेत, जगातल्या नियुक्तीवर किती प्रश्न आलेत, भारतीय वंशाच्या व्यक्तींची जगभरात नियुक्ती होती तर त्याच्यावर किती प्रश्न आलेत, ते व्हेरिएशन आयोग कसं चेंज करते, क्रीडा घडामोडीमधल्या कोणत्या खेळावर प्रश्न येतात त्याचं व्हेरिएशन कसं चेंज करते, हे सगळं अनालिसिस मधून तुम्ही सेल्फ अनालिसिस केलं पाहिजे. त्या अनालिसिस आपण सुद्धा एक व्हिडिओ देणारच आहे तुम्हाला की अनालिसिस नक्की कसं केलं पाहिजे आणि कोणते मुद्दे, तर ते सुद्धा आपण घेणारच आहे. तर तुम्ही स्वतः सुद्धा केलं पाहिजे. तर ही गोष्ट महत्वाची. आता नोट्स कशा काढायच्या ते मी तुम्हाला सांगतो. आता आपण जर बघितलं, एक मुद्दा घेऊया आपण की महाराष्ट्र भूषण पुरस्कार. आता या वर्षीचा जो पुरस्कार आहे की अशोक सराफ यांना मिळालेला आहे, तर नोट्स मध्ये तुमच्या डायरेक्ट नाव आलं पाहिजे. कोणत्या व्यक्तीला मिळालाय, अशोक सराफ यांना हा पुरस्कार मिळालाय. याची सुरुवात कधी झाली होती, ती सुरुवात आली पाहिजे. म्हणजे स्थापना, या पुरस्काराची स्थापना कधी झाली होती, तर ती स्थापना आली पाहिजे. म्हणजे व्यक्ती कोणाला मिळालेला आहे, स्थापना कधी झाली होती, आणि त्या पुरस्काराचं स्वरूप, म्हणजे पुरस्काराचं स्वरूप किती, 10 लाख आहे, 20 लाख आहे, 25 लाख आहे, 30 लाख आहे, त्या पुरस्काराचं स्वरूप. आणि त्यातला एकदम शेवटचा चौथा मुद्दा कोणता आहे, तर तो गेल्या 2 वर्षामध्ये हा पुरस्कार कोणत्या व्यक्तींना मिळाला. तर हे कशासाठी, तर मी तुम्हाला सांगतो की आयोग वन लाईनर, म्हणजे सध्या वन लाईनर पॅटर्न चालू आहे हे तुम्हाला माहितीच आहे. तर वन लाईनर मध्ये जर प्रश्न आला की महाराष्ट्र भूषण 2023 चा कोणाला मिळालेला आहे, तर खाली 4 ऑप्शन दिलेला असतात. पण तोच जर वर्षी, आता महाराष्ट्र भूषणवर खूप वेळा प्रश्न आले तुम्हाला माहिती आहे, पण प्रश्नामध्ये जर चेंजेस करायचा असेल तर ABC लाईन मध्ये प्रश्न आला की 2023 चा पुरस्कार या व्यक्तीला मिळालेला आहे. बी सेंटेन्स मध्ये असते की या पुरस्काराची स्थापना या वर्षी झालेली आहे. मग सी सेंटेन्स मध्ये त्यांनी दिलेलं असतं की या पुरस्काराचं स्वरूप असं आहे. मग या त्याच्या पलीकडे जात नाही ना आयोग. हे 3च गोष्टी तुम्हाला ABC लाईन मध्ये दिसणार. आणि ह्याच्यानंतर तर दुसरा एक टाईप आहे प्रश्न विचारण्याचा की जोड्या लावा. ती मी जी चौथा पॉईंट तुम्हाला सांगितलं की मागच्या 2 वर्षी कोणाला मिळालं माहित पाहिजे का, तर आयोग काय विचारते 2023 मध्ये, 22 मध्ये, 21 मध्ये, 20 मध्ये, आणि इकडे 4 नावं दिली आहेत की जोड्या लावा. तर हेच 3 प्रकार आहेत. म्हणजे 3 प्रकार कोणते, वन लाईनर क्वेश्चनचा, दुसरा ABC लाईनचा, आणि तिसरा आहे ती जोड्या लावा. हे तिन्ही जर प्रश्न कव्हर करायचे असतील, म्हणजे एखादा मुद्दा 3 व्ह्यू मध्ये जर प्रश्न येऊ शकतो, तर त्यासाठी आपण सांगितलं की महाराष्ट्र भूषण पुरस्कार, स्थापना, कोणाला मिळालेला आहे, पुरस्काराचं स्वरूप, आणि आधी 2 वर्ष, हे 4 मुद्दे तुमच्या नोट्स मध्ये आले पाहिजे. हे नोट्स काढायची पद्धत अशी. आणि दुसरी एक महत्वाची गोष्ट म्हणजे की महाराष्ट्र भूषण पुरस्कार या वर्षी म्हणजे चर्चेत घडामोडी कोणती, तर महाराष्ट्र भूषण पुरस्काराच्या धर्तीवर आपल्या महाराष्ट्र सरकारने उद्योगरत्न आणि वनभूषण पुरस्कार हे 2 पुरस्कार यावर्षी चालू केलेले आहेत. म्हणजे पहिलंच वर्ष आहे त्याचं. मग पहिला उद्योगरत्न कोणाला मिळाला, पहिला वनभूषण पुरस्कार कोणाला मिळाला. जर आजपर्यंत महाराष्ट्र भूषण या मुद्द्यावर भरपूर वेळा प्रश्न आला असेल, तर त्याच्या अंतर्गत जर हे 2 पुरस्कार केलेले असले यावर्षी, तर चर्चेतलीच घडामोड आहे ना, चर्चेतल्या घडामोडीवर प्रश्न येतोच. तर तुमच्या लगेच टॅकल झालं पाहिजे की बाबा यावर जर एवढ्या वर्षी प्रश्न आला तर हे 2 पहिलेच आहेत. पहिल्या घडामोडीवर प्रश्न येतो तुम्हाला माहितीच आहे, तर हे 2 यावर्षी येऊ शकतात. तर लगेच त्या 2ला पहिलं टॅकल करायचं. मग पहिला उद्योगरत्न, हा रतन टाटा यांना मिळालाय तुम्हाला माहितच आहे. पहिला वनभूषण पुरस्कार आहे चैत्राम पवार धुळेचे त्यांना मिळालाय तुम्हाला माहित आहे. मग त्यांना कोणत्या कार्यासाठी मिळालेला आहे, आणि त्या पुरस्काराचं स्वरूप सुद्धा. आता स्थापना पहिलाच आहे, म्हणजे यावर्षी स्थापना आहे सुरू झाली ही तर माहितच आहे. मग त्याच्यावर, आणि तुम्हाला मागाशीच म्हटलं मी की पहिल्यांदा जर एखादा घटना आली तर त्याच्या बेसिक वर प्रश्न येतो, म्हणजे वन लाईनर मध्ये प्रश्न येऊ शकतो. जर आलाच ABC लाईन मध्ये, तर त्या 3 गोष्टी तुम्हाला मागे सांगितलेत मी, कोणाला मिळाला, स्थापना कधी, आणि पुरस्काराचं स्वरूप कसं, हे मुद्दे तुमच्या नोट्स मध्ये आलेच पाहिजे. हे झालं पुरस्काराच्या बाबतीत. म्हणजे आपण एक मुद्दा घेतला की पुरस्काराचा असं आलं पाहिजे. आता पुरस्काराचा दुसरा जर टाईप म्हणला तर ऑस्कर पुरस्कार. म्हणजे 2-3 उदाहरणं सांगतो की तुम्हाला नक्की समजेल की नोट्स. ऑस्कर पुरस्कारावर सुद्धा बऱ्यापैकी प्रश्न आलेले आहेत आजपर्यंत. तर ऑस्कर मध्ये बघा कसं आहे, म्हणजे पुरस्कार मधल्या जर फिल्म पुरस्कार आहेत तर त्याच्यावर खूप वेळा प्रश्न आलाय. तर त्याच्यामध्ये सगळ्यात हायलाइटेड मुद्दा असतो की या वर्षीचा हा फिल्म पुरस्कार कोणत्या फिल्मला मिळाला. म्हणजे ऑस्कर या वर्षी जाहीर झाला तर या फिल्मला मिळाला, हा एक टाईप आहे. आणि त्यातला अभिनेता आणि अभिनेत्री, बऱ्यापैकी आयोग ह्या 3 गोष्टीवरच प्रश्न विचारतात. म्हणजे डायरेक्ट कोणत्या फिल्मला मिळालेला आहे, उत्कृष्ट अभिनेता कोण आणि उत्कृष्ट अभिनेत्री कोण,
हे 3 गोष्टी म्हणजे PYQ मध्ये तुम्ही बघा, आता ऑस्कर आता नोट्स देताना म्हणजे नोट्स कोणते पण शिक्षक असो, कोणतं पण पुस्तक असो, त्याच्यामध्ये ऑस्करची पूर्ण लिस्ट त्यांना द्यावीच लागते. पण आयोगाचा जास्त भर कुठं असतो की बेस्ट फिल्म कोणाला मिळालेला आहे, अभिनेता कोण आणि अभिनेत्री कोण. मग तुम्ही वाचताना काय करायचं, त्या 3लाच गोल करायचं. त्याच्या खाली पलीकडे जायचंय का नाही, तर खाली कधी जायचं, तर खाली एखादी लघुपट असेल की बाबा भारताच्या एखाद्या लघुपटाला मिळालंय, तर मग किंवा एखादं सॉन्ग आहे लघुपटाला आपल्या नाटो नाटोला मिळालं होतं, तर मग तिथं वाचायचं का तर आपल्या भारताला मिळालेलं आहे, मग प्रश्न येण्याचे चान्सेस जास्तच असतात. तर भारताला खाली काय मिळालेलं नसलं तर ह्या 3 गोष्टी जास्त हायलाइट करायचं. म्हणजे स्मार्ट वर्क कसं करायचं, तर असं अनालिसिस म्हणून आयोग जर तिथपर्यंत जाते ना, तर त्या 3 गोष्टीला हायलाइट करायचं. आणि जे बाकी मग आहेत डीप मध्ये जायचे मुद्दे तर ते वेगळे. तर याच्यावर असाच प्रश्न येतो तर असा टॅकल करायचा तुम्ही. तर नोट्स करताना कसा टॅकल करायचा हे आपण सांगितलं. ही आहे नोट्स तयार करण्याची ही स्ट्रॅटेजी. तर नोट्स मध्ये तुम्ही असं तयार केलं पाहिजे. आता त्याच्यानंतर आपण पुढचं जे लेक्चर आहे आपलं, तर त्याच्यामध्ये आपण बघणार आहे की आता समजा एक्झाम्पल आपण घेऊया की राजकीय घडामोडीमध्ये कोणते महत्वाचे मुद्दे आहेत. तर दुसरा मुद्दा आपण घेऊया की आर्थिक घडामोडीमध्ये नक्की कोणते कोणते मुद्दे येतात. क्रीडा घडामोडीमध्ये कोणते कोणते मुद्दे येतात, कोणते महत्वाचे असतात, हे जे मुद्दे आहेत एक 10-15 मुद्दे ते आपण पुढच्या लेक्चरमध्ये पुढच्या भागामध्ये एक्सप्लेन करणार आहे. आता आपण जी ही सिरीज चालू केलेली आहे चालू घडामोडीची, म्हणजे स्पर्धा परीक्षेमधला तुमचा चालू घडामोडीचा जो प्रवास आहे तो सोपा करण्यामध्ये मी प्रामाणिक प्रयत्न करणार आहे. तुम्हाला व्यवस्थित अनालिसिस वगैरे सांगणार आहे. तर पुढचे जे अपडेट येणार आहे आपले व्हिडिओ, तर त्यासाठी आपलं BN अकॅडमीचं जे युट्यूब चॅनल आहे तुम्ही सबस्क्राईब करून ठेवा. थँक्यू.